रस्त्यानं मोसम मध्ये चाललेलो असताना अचानक हवालदार किंवा कॅमेरा आल्यावर असं कुणाकुणाच होतंय नक्की कमेंट करून सांगा भावांनो. बेंगलोरला सकाळ सकाळी गाडी खाली केली बघा ना आपण चाललो होतो पार्किंगला. इथं आलं की पहिली कडक गरम पाण्याने आंघोळ करायला लागते. आंघोळ केल्या केल्या बघा सगळं शरीर मोकळं होतंय. आला बघा खावण्या टकाटक. आता म्हटलं भरायचं नियोजन लावायला लागतंय. मस्तपैकी सकाळ सकाळी देवपूजा उरकली बघा. दिवसभर काय मालच निघाला नाही. फायनली संध्याकाळी भेटली बघा आपल्याला ऑर्डर. आपण निघालो भरायला. मुंबईचा माल आपल्याला भरायचा होता. मग काय गाडी निघाला बघा सणाना पिरेरी. कंपनीत पोहोचलो बघा. तिथं दुसरी एक गाडी आली ती MH25 ची. ती भरायची ती गुजरात आणि आपली भरायची ती मुंबई. फायनली आपली दन्नू पण लावली बघा भरायला. 5 मिनिटात गाडीने कान 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 भरून केली मोकळी. का तर उपवास होता आधीच पोटात काय नव्हतं. कंपनीत निघाल्याच वाजले बघा 11:30. आता दुसऱ्या दिवशी आणखी महाशिवरात्रीचा उपवास होता. म्हटलं आता काय भेटलं नाही जेवायला की केळच आहे. आपण कधी येवजले कधी सक्सेस झालंय काय भेटलंच नाही. मग काय दिवसभर केळ खाली होती. संध्याकाळी बी केळाव लावला बघा का 2 दिवस कडक उपवास. रोड उतरून खाली आलो तर दुनियाच जाम लागलं होतं फोन चक्कीवाल्यांच्या मुळे. 2 तास खाल्लं राव नीलमंगल्याला यस्तवर. भारतच्या पंपा आलो पहिली डिझेल टाकी फुल केली. चित्रदुर्गालाच पोचायला वाजले बघा 4:30. चहाच 2 घाट घेतलं बघा आणि लावलं बघा रिपीट. पुढे आलो 5 वाजता बघा सरदारच्या धाब्यावर दिली ताणून. कारण म्हणजे दिवसभर रनिंग करायला भारी वाटते. 2 तास पडी मारली. ऊन तोंडवा आल्यावर जागा आली बघा. मग काय वांग वांग करीत धरला रस्ता बघा घरच्या दिशेनं. दावणगिरीच्या टोलवर आलो बघा. मस्त पैकी टकाटक फ्रेश झालो. चहा पाणी केला बघा. आन गडी म्हणला मग काय मस्त पैकी जुनी गाणी लावून जुलवीत चालला होता वाघ. हावेरीच्या टोल नाक्या आलो. तिथं हे आपला एक भाऊ भेटला बघा नगरचा. भाऊ नारळ भरलो होतं गाडीत. नारळ भरून चालला होता. भाऊ म्हटला उपवास आहे भाऊ नारळ पाणी प्यायला लागतंय. म्हणलं पिऊया भाऊ. मग भाऊ पण नारळ पाणी पिलं. 5-6 नारळ भावानं पार्सल बी दिलं आपल्याला. नारळ पाणी म्हटल्यावर एक सलांची ताकद. मग काय लावलं बघा रिबेट आणि पोचला डायरेक्ट गडी हुबळीला. पाच असल्यामुळे काय खाल्लं नव्हतं बघा. मग फळवाल्याचा गाडा दिसला थांबलो बघा तिथं. मस्त पैकी संत्रा द्राक्ष घेतली आणि म्हटलं आता खात खात लावूया रिबेट. बेळगावला पोचलो. डायरेक्ट गाडी चालायला जरा फरक वाटत होता. म्हटलं काटा करून घेऊया. काटा केला मग पण ओव्हरलोड काय नव्हती. तुरकर पंपा आलो बघा. डिझेल टाकी फुल केली. आपल्याला ही तरुवाला इचलकरंजीचं फॅमिली मेंबर भेटलं. त्यांची गाडी घेतली. हुशार झाल्यामुळे बिरकीट लावतो बघा. 5 वाजले बॉर्डरला पोचाय. काटा वगैरे केला मस्त पैकी. 100 किलो वाढूनच आला काटा. आणि खावण्याला डायरेक्ट मारली बघा महाराष्ट्रात एंट्री. महाराष्ट्रात एंट्री मारली. गडी कसा असा छाताळ फुगवूनच असतोय. कोल्हापुरात आलो बघा. तर आपली सगळी कार्यकर्ती गाठ पडली बघा. भाऊबंद आपला दीपक कोळेकर 8वी 9वी लवर आणि मोया. भावांची गाठ घेऊन मारली बघा कल्टी. पुढे आलो नाशिकचं रायडर भेटलं. राड झालो तो दुनियाचा जाम लागलो. ट्रॅफिक मध्ये 2 तास घालून पोहोचलो घरी. मस्तपैकी जेवण केलं दिली बघा ताणून. चला भावाने भेटतो आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.